फिजिक्स आणि केमिस्ट्री याचे 20 पैकी 20 क्वेश्चन ह्याच व्हिडिओमधून येणार आहेत, तर व्हिडिओला स्किप करू नका. आम्ही हा डाटा 2025च्या अकॉर्डिंग अनालायसिस केला आहे. तिन्ही शिफ्टचे सगळे अनालायसिस करून 60 क्वेश्चन्सचे अनालायसिस करून आम्ही हे डाटा प्रोव्हाइड केलेला आहे. तर व्हिडिओला स्किप करू नका आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, कारण हेच क्वेश्चन तुम्हाला 100% चांगले मार्क देणार आहेत फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये. ज्यांनी कुणी आताच व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नाही केला असेल तर आताच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, कारण लेटेस्ट अपडेट व्हॉट्सअप ग्रुपला लवकर कळवण्यात येत आहेत. तर त्याच्यानंतर बघूया आपण क्वेश्चन्स कोणते येऊ शकतात आणि कोणते चॅप्टर्स येऊ शकतात, किंवा कोणते चॅप्टर्सवर क्वेश्चन आले होते आणि त्याच चॅप्टरवर क्वेश्चन येऊ शकतात का, तर ते सगळं आपण बघणार आहोत. तर बघा, जे 85 मार्क्स स्कोर करतील असे आपण टॉपिक्स घेऊन आलेलो आहोत फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे. तर टॉपिक बघा, जे की एक्झाम मागल्या वर्षी आलेले होते आणि जे किती क्वेश्चन आले होते आणि कोणत्या टॉपिकमधून आले होते ते आपण बघणार आहोत. तर हाय प्रायोरिटीमध्ये बघा, युनिट कोणतं येईल, तर ॲटम आणि न्यूक्लियर तिथून विचारले गेले होते 6 क्वेश्चन आणि तिथले की पॉईंट्स बघा, तर बोर्स मॉडेल, हाल्फ लाईफ आणि बाइंडिंग एनर्जी असे होते. त्याच्यानंतर बघा ऑसिलेशन, त्यामधून 5 क्वेश्चन आणि SHM आणि इक्वेशन आणि एनर्जी इन SHM आणि पेंडुलम असे टॉपिक विचारले गेले होते. त्यानंतर बघा रोटेशनल डायनामिक्स हे युनिट विचारलं गेलं होतं, त्याच्यामधून 5 क्वेश्चन विचारले गेले होते आणि त्याच्यामधला टॉपिक बघा मुवमेंट ऑफ इनर्शिया, बँकिंग ऑफ रोड्स हे टॉपिक विचारलं गेलं होतं. त्याच्यानंतरचा युनिट बघा AC सर्किट, त्याच्यामधून 5 क्वेश्चन असे विचारले गेले होते. LCR, रेझोनन्स, ट्रान्सफॉर्मर, पॉवर फॅक्टर हे सगळे की पॉईंट्स विचारले गेले होते, यामधून विचारलं गेलं होतं. त्यानंतरचं बघा मॅग्नेटिक इफेक्ट हा टॉपिक विचारलं गेलं होतं, म्हणजे युनिटमध्ये विचारले गेले होते 5 क्वेश्चन. तर 5 क्वेश्चनमध्ये कोणते कोणते टॉपिक कव्हर केले होते, सायटोट्रॉन, बायोट सर्वट लॉ आणि एम्फेअर लॉ हे क्वेश्चन याच्यामधून विचारले गेले होते क्वेश्चन 5. त्याच्यानंतर बघा सुपरपोजिशन ऑफ वेव्स, तर ह्या टॉपिकमधून 5 क्वेश्चन विचारले गेले होते. तर कोणते कोणते टॉपिक विचारले गेले होते तिथून बघा बीट्स, सेन्सरी वेव्स आणि हार्मोनिक्स हे सगळे विचारले गेले होते. त्यानंतर बघा मीडियम प्रायोरिटी असलेले क्वेश्चन्स, तर मीडियम प्रायोरिटीमध्ये कोणते क्वेश्चन विचारले गेले होते, तर जे युनिटचं नाव आहे ते बघा करंट इलेक्ट्रिसिटीमधून बघा तर विचारले गेले ते 4 क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रोस्टॅटिक युनिटमधून 3 क्वेश्चन विचारले गेले होते आणि सेमी कंडक्टर्समधून बघा तर 3 क्वेश्चन, फ्लुइड मेकॅनिझममधून 3 क्वेश्चन, त्यानंतर वेव्ह ऑप्टिक्समधून 4 क्वेश्चन आणि डोल नेचरमधून 3 क्वेश्चन, थर्मोडायनामिक्समध्ये 3 क्वेश्चन आणि कायनेटिक थेअरीमध्ये 2 क्वेश्चन असे मीडियम प्रायोरिटीमध्ये असे काही युनिटचे क्वेश्चन्स विचारले गेले होते 2025ला. तर तुम्हाला एवढे क्वेश्चन समजले असतील. ज्यांनी कुणी अजून बघितलं नसेल नर्सिंग ॲप्टिट्यूडची क्वेश्चन्स, जे की आम्ही 10 दिवस चॅलेंज म्हणून दिलं होतं आणि सगळे कव्हर केले होते 300 क्वेश्चन्स, ज्यांनी कुणी बघितलं नसेल त्यांनी आता जाऊन बघा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तुम्हाला सगळे व्हिडिओज मिळून जातील. 10चे 10 ही व्हिडिओमध्ये तुम्हाला 20 पैकी 20 मार्क आणि 60 पैकी 60 मार्क तिन्ही शिफ्टचे कव्हर होणार आहेत. तर त्या व्हिडिओजलाही स्किप करू नका, त्या व्हिडिओज सगळे बघा. ज्यांनी कुणी बघितलं नसतील त्यांचे खूप तोटे होणार आहेत, तर सोडू नका व्हिडिओजला आणि कंटिन्यू करा त्यांना पण. तर बघा जे नर्सिंग मधले आता केमिस्ट्री आहे, तर केमिस्ट्रीमध्ये कोणते सब्जेक्ट आले होते, तर बघा केमिस्ट्रीमध्ये स्कोरिंग सब्जेक्ट कोणते आहेत तर ते बघू आपण आता. ऑर्गॅनिक आणि फिजिकल केमिस्ट्री फंडामेंटल्स, त्याच्यामध्ये बघा जे बिग वेटेज आहेत किंवा मॅक्स वेटेज आहेत ते चॅप्टर बघू. आता जे 4 युनिट्स आहेत ते 24 क्वेश्चननी कॉन्ट्रीब्यूट केले गेले होते. तर पहिलं बघा सोल्युशन, दुसरा आहे आयकॉनिक इक्विलिब्रिया, त्याच्यानंतर अल्डिहाइड, कीटोन आणि ॲसिड, त्याच्यानंतर बघा अल्कोहोल, फेनॉल आणि इथर. त्याच्यामध्येच बघा सोल्युशनमध्ये काय विचारले गेलं होतं तर क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज अँड रफोल्ड्स लॉ. आयकॉनिक इक्विलिब्रियामध्ये विचारलं गेलं होतं तर pH कॅल्क्युलेशन, बफर सोल्युशन आणि पोटॅशियम. त्याच्यानंतर बघा अल्डिहाइड, कीटोन आणि ॲसिडमध्ये विचारलं गेलं होतं नेम, रिॲक्शन, त्याच्या आयडॉल आणि कॅन्जिनर्स. आणि बघा लास्ट टॉपिक म्हणजेच आपलं अल्कोहोल, फिनॉल आणि इथर, याच्यामधून काय विचारलं गेलं होतं तर बघा डिहायड्रेशन आणि ल्युकस टेस्ट हे विचारले गेले होते केमिस्ट्रीमध्ये. आता बघा जे युनिट डिस्ट्रीब्यूट टेबल आहे तर त्याच्यामध्ये बघा कॅटेगरी, युनिट आणि ॲव्हरेज क्वेश्चन. तर बघा फिजिकलमध्ये काय विचारलं गेलं होतं तर फिजिकलमध्ये बघा युनिट विचारलं गेलं होतं सोल्युशन, आयकॉनिक इलेक्ट्रोकेमिस्ट्री, कायनेटिक्स आणि थर्मो. तर याच्यामधून विचारले गेले होते 18 क्वेश्चन. त्याच्यानंतर बघा जे ऑर्गॅनिक आहे त्याच्यानंतर बघा त्याच्यामध्ये युनिट कोणते विचारले गेले होते तर
हॅलोजन, डेरिव्ह, अल्कोहोल, अल्डिहाइड्स आणि अमाइन. याच्यामधून ॲव्हरेज क्वेश्चन विचारले गेले होते 17 म्हणजे 17 क्वेश्चन. त्यानंतर बघा इनऑर्गॅनिकमध्ये कोणते युनिट विचारले गेले होते तर पी ब्लॉक, एफ ब्लॉक, कोऑर्डिनेशन आणि कंपाऊंड. तर तुम्हाला पिरियॉडिक टेबल करून घ्यायचं आहे, कारण पी ब्लॉक, एफ ब्लॉक हे सगळे पिरियॉडिक टेबलला आहेत. तर पिरियॉडिक टेबल थोडं लक्षात घ्या, इनऑर्गॅनिकमध्ये विचारलं जाऊ शकते. त्याच्यामधून क्वेश्चन आले होते 9. आणि त्याच्यानंतर अप्लाइडमध्ये बघा कोणते चॅप्टर आले होते तर बायोमॉलिक्युल्स, पॉलिमर आणि एव्हरीडे लाईफ असे क्वेश्चन्स आले होते 9. तर हे सगळे क्वेश्चन्स होते आपले केमिस्ट्रीचे. तर होपसो तुम्हाला केमिस्ट्री आणि आपले फिजिक्सचे क्वेश्चन्स समजले असतील, जिथून येणार आहेत, जे टॉपिक्स तुम्हाला कव्हर झाले असतील. ह्या टॉपिक्समधून तुम्हाला चान्सेस आहेत की क्वेश्चन्स येणार आहेत. तर हे आपण अनालायसिस केलेला डाटा होता, याच्यामधून तुम्हाला समजलं असेल की तुम्हाला कोणते चॅप्टर्स करायचे आहेत. तर हे चॅप्टर्सला लवकरात लवकर बेसिक क्लिअर करून घ्या, कारण क्लिअर केल्याशिवाय तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चनचे सॉल्व्ह करता येणार नाही. आणि जर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करता नाही आले तर तुम्हाला मार्क्स कमी येतील आणि तुम्हाला पर्सेंटेजला कमी हे होईल. तर त्याच्यानंतर आपण बघूया हे क्वेश्चन्स तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला ज्यांनी कुणाला अजूनही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन नाही केलं असेल त्यांनी आता जॉईन करा. सोबतच आम्ही लाईव्ह लेक्चर घेत राहतो, तर त्याच्यासाठी सुद्धा जॉईन करू शकता तुम्ही. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या MS नर्सिंग फ्रेंड्सला आणि रिलेटिव्सला. धन्यवाद.